कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजी नाट्य कायम आहे। संजय पवारांनी पक्षाच्या मेळाव्याला दांडी मारली, कौटुंबिक कारण देत ते मेळाव्याला गैरहजर राहिले। संजय पवारांच्या दांडीमुळे आता नाराजीच्या चर्चांना उधाण आले। जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची नेमणूक झाल्यानंतर संजय पवार यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता। कोल्हापूरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजी नाट्य कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतं, कारण संजय पवार पक्षाच्या मेळाव्याला गैरहजर राहिले। कौटुंबिक कारण देत त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली नाही आणि त्यामुळे आता नाराजीच्या चर्चांना उधाण आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, संजय पवारांनी पक्षाच्या मेळाव्याला दांडी मारलेली आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? संजय पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कौटुंबिक कारणातून मी आज नाही अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे। पण एकूणच आपण पाहतो की गेल्या कित्येक दिवसापासून संजय पवार जिल्हा प्रमुख पदाची निवड करत असताना विश्वासात घेतला नाही अशा प्रकारचा ठपका ठेवत ठाकरे गटापासून अलिप्त राहत असल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळे आजच्या मेळाव्याला संजय पवार अनुपस्थित राहणार की उपस्थित राहणार याच्याबद्दल तर्कवितर्क लावले जात होते। पण संजय पवार यांनी जवळच्या नातेवाईकांच्या इकडे जायचं आहे, त्यामुळं सुनील प्रभू यांना मी माझी माहिती देऊन पुढे निघून जातो अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली होती। पण एकूणच आपण पाहतो की संजय पवार जिल्हा प्रमुख निवडीवरून नाराज आहेत आणि त्यांची नाराजी कायम आहे। सध्या ते कुठल्या प्रकारे पक्ष सोडलेला नाही आहे, पण पुढच्या काळात ते नेमकं काय करतील हे सांगता येत नाही। पण एकूणच आपण पाहतो की आजच्या मेळाव्याला, महत्वाच्या मेळाव्याला संजय पवार यांची अनुपस्थिती ही जी आहे ती चर्चेचा विषय बनली आहे। प्रताप, येत्या काळात संजय पवार पक्षांतर करतील का, त्याची काही सध्या माहिती मिळते का? सुरुवातीपासून संजय पवारांनी ही भूमिका स्पष्ट केलेली की शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहे। त्यामुळे संजय पवार यांच्या मनात नेमकं काय चाललंय यावर कुठल्या प्रकारची माहिती मिळत नाहीये। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जिल्हा प्रमुख ची निवड करत असताना या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही, रविकिरण इंगवले यांची नेमणूक करत असताना कोणता क्रायटेरिया लावला, असे अनेक प्रश्न संजय पवार यांनी उपस्थित केलेले आहेत। त्या प्रश्नाला कोणत्याही नेत्यांनी उत्तर दिलेले नाही आहे। पण संजय पवार आज या मेळाव्याला येतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण संजय पवार यांनी या मेळाव्याला दांडी मारलेली आहे। त्यामुळे संजय पवारांच्या मनात नेमकं काय आहे याच्याबद्दल चर्चा सुरू झालेल्या आहेत। नक्कीच प्रताप, त्यामुळे ठाकरे पक्षातले नेते त्यांची नाराजी दूर करण्याचे काही प्रयत्न येत्या काळात करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।